पुणे पोरशे अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी डॉक्टरांचं बिंग फोडून डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळला बेड्या ठोकलेल्या आहेत। ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीला आणल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी बदलून आरोपीच्या रक्तातील नमुन्यात मद्य आढळलं नसल्याचा रिपोर्ट दिला। पण पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी ससूनच्या दोन्ही डॉक्टरांनी आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले आणि दुसऱ्याच रुग्णाचे नमुने पोलिसांना दिले। पुणे पोलीस आयुक्तांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन डॉक्टरांच्या गुन्ह्याची माहिती दिली। दरम्यान या दोन्ही डॉक्टरांना अटक केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर केलेलं आहे। दरम्यान पुणे अपघात प्रकरणी डॉक्टरांच्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी काय माहिती दिली ते आपण पाहूया। 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल अक्यूज्ड ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याच्यावर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही है, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते। आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे। म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे काही महत्व त्याचे राहत नाही। ससूनच्या दोन्ही डॉक्टरांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, या दोघांची अटक किती महत्त्वाची आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये? नक्कीच या दोघांची अटक तितकीच महत्त्वपूर्ण आहे। ज्या प्रकारे ब्लडचे सॅम्पल जे आहेत ते बदलण्यात आलेले आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा जो पुरावा मानला जात आहे खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये। तोच ब्लड रिपोर्ट हा बदलण्यात येण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। जो ब्लड रिपोर्ट होता तो त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेला आहे आणि दुसराच ब्लड रिपोर्ट हा समोर देण्यात आलेला आहे। आणि ज्यानंतर हा संपूर्ण तपास चालू होता, त्यामध्ये या दोघांना 2 जे डॉक्टर आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अटक करण्यानंतर जी चौकशी करण्यात आली त्या चौकशीमध्ये त्यांचं हे संपूर्ण त्यांनी हा कबुली जबाब दिलेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच जर जिथे डॉक्टरांना देव मानलं जातं अशा ठिकाणी जर डॉक्टरच पैशांसाठी किंवा आमिषाला बळी पडून जर असं कृत्य करत असेल तर ते समाजापुढे एक विघातकच आहे। आणि या सर्व गोष्टींमुळेच आज पुणे पोलिसांकडून या दोन्ही डॉक्टरांचं पुन्हा पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। या दोघांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा जो काही तपास आहे तो अजून बारकाईने करण्यासाठी अजून कुठले कुठले सॅम्पल किंवा याच्या आधी ज्या केसेस होत्या त्या केसेसमध्ये पण फेरफार झाली असू शकते, या अनुषंगाने सगळे तपास होणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी पोलिसांनी या दोन्ही जे डॉक्टर ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। श्रीरंग, धन्यवाद प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आपण बघतोय ससूनच्या दोन्ही डॉक्टरांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा या 2 डॉक्टरांनी प्रयत्न केलेला होता। हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे। पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये त्यांनी या डॉक्टरांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिलेली आहे।
या दोन्ही डॉक्टरांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे.